अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरी केला जाणारा सण आहे। या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवताची पूजा करून त्यांचा आशीर्वाद, सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये, नागपंचमीचे धार्मिक महत्त्व, नागपंचमी का साजरी केली जाते, नागदेवतांची कोणती पूजा करावी, कोणतं फळ मिळतं, आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरू करूया। नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांचे अत्यंत प्रिय आहेत। भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेषनागावरती विसावतात। यामुळे सर्पाचं दिव्य स्थान प्राप्त झाले आहे। श्रावण महिना पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला मिळतात। या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते। ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्याने त्याचे सर्व दोष दूर होतात। नागपंचमीची पौराणिक कथा आहे। यमुना नदीतील कलिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला। एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करीत होता। शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावर गेले आणि नागिनीचं पिल्लं मरण पावले। रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला। त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवताची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली। तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला। नागपंचमी कशी साजरी करावी? नागपंचमी पूजा। नागपंचमी सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो। बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात। घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्यांची पूजा केली जाते। नागदेवतेला हळदी कुंकू लावलं जातं। काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते। नागदेवताला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो। नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे। सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात। पंचमीच्या दिवशी ह्या गोष्टी करू नका। नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नका। चाकू, सुरी, कोयता किंवा शेतात वापरली जाणारे अवजारे याचा वापर या दिवशी बंद करा। शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतो। तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू, सुरीचा वापर करू नका। कुठलाही भाजीपाला कापू नका। या दिवशी तव्याचा वापर करू नका। आदल्या दिवशी तवा बाजूला ठेवून दिला जातो। त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध, लाह्या खातात। नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही। सर्पांना दूध पाजणे टाळावे, हे परिवाराच्या दृष्टीने हानिकारक आहे। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बेल आयकॉन प्रेस करा। कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रघुवीर स्वामी समर्थ।